हॅलो मित्रांनो, वेलकम टू स्टडी रिव्होल्यूशन. आज आपण 25 जून 2021चा द हिंद बघतोय आणि तोही आपल्या मातृभाषेतून म्हणजे मराठीमधून. सो आजचं लेक्चर सुरू करण्याच्या अगोदर मी तुम्हाला आपल्या लेक्चरचं कसं स्वरूप असतं रोज ते समजावून सांगतो. पहिल्यांदा आपण आर्टिकल डिस्कस करतो आणि त्यानंतर ज्या काही महत्त्वाच्या न्यूज आहेत ना त्या डिस्कस करण्याचा प्रयत्न करतो. चला तर मग स्टार्ट करूया 25 जून 2021चा द हिंदू. त्याच्यामध्ये बघू पहिलं आपलं महत्त्वाचं आर्टिकल कोणतं आहे ते. सो लेट स्टार्ट. हे जे आपलं पहिलं आर्टिकल आहे ना ते आपल्याला रुरल इकॉनॉमीविषयी माहिती सांगणारं आर्टिकल आहे. म्हणजे कोविड-19च्या सिच्युएशनमुळं रुरल इकॉनॉमीमध्ये काय फरक पडला आहे आणि त्याच्यामध्ये कोणता सेक्टर मेजर रोल प्ले करतोय हे सांगणारं हे आर्टिकल असलेलं आपल्याला पाहाव्यास मिळतं. मग विशेष करून या आर्टिकलमध्ये डिक्लाईन होणाऱ्या इकॉनॉमीमध्ये आपल्या आता कोविड-19मुळं आपल्या GDPमध्ये GDP कमी होताना आपल्याला दिसते. ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट ज्याला आपण म्हणतो, ती आकडेवारी आपल्याला महत्त्वाची नाही, परंतु ह्या कन्सेप्ट कुठंतरी खूप आपल्यासाठी महत्त्वाच्या होत असताना दिसतात. त्यानंतर इथं नॅशनल स्टॅटिस्टिक ऑफिसचा उल्लेख आला आहे. मग नॅशनल स्टॅटिस्टिक्स ऑफिस जे आहे त्याचा डेटा कोण पब्लिश करतं किंवा नॅशनल स्टॅटिस्टिक ऑफिस कोणाच्या अंतर्गत कार्य करतं हे आपण बघून ठेवणं गरजेचं आहे. त्याचबरोबर ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्टची कन्सेप्ट काय इकॉनॉमीच्या दृष्टीतून आपण बघून ठेवणं गरजेचं आहे. आणि इथं काय सांगितलंय, इंडियन ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट ग्रोथ फॉर द फिस्कल इयर 2021 द डिक्लाइन इन GDP आहे 7.3%. म्हणजे जवळजवळ 7.3% कमी ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्टमध्ये आपल्याला पाहाव्यास मिळाले. आणि त्याला ऑब्वियस कारण काय आहे तर आत्ताच आलेला पॅन्डेमिक. परंतु या आकडेवारी मध्ये सांगितले किंवा या आर्टिकलमध्ये हे सांगण्याचा प्रयत्न केला आहे की फक्त पॅन्डेमिक हेच कारण नाही. कारण पॅन्डेमिक यायच्या अगोदरपासून गेल्या 5 वर्षापासून आपल्या GDPमध्ये किंवा इकॉनॉमिक ग्रोथमध्ये वारंवार सातत्यानं आपल्याला घट होत असताना दिसते असं इथं सांगण्याचा प्रयत्न केला. मग त्याचे कुठं तर कारण आपल्याला शोधणं गरजेचे आहेत. आणि त्याच्यामध्ये मग या आर्टिकलमध्ये काय सांगितलं की आपण ॲग्रिकल्चरल जे सेक्टर आहे आपलं शेतीचं जे सेक्टर आहे त्याच्यावरती जास्त फोकस करणं गरजेचं आहे. कारण वारंवार कोणत्याही डिस्ट्रेसमध्ये ॲग्रिकल्चरल सेक्टर खूप चांगल्या प्रकारे कार्य करताना आपल्याला दिसतं. कारण आत्तासुद्धा मोठ्या प्रमाणात लोकांचा जॉब गेलेला आपल्याला पाहाव्यास मिळाला. त्यांची सॅलरी म्हणजे त्यांचा इन्कम कुठंतरी नाहीसा झालेला आपल्याला पाहाव्यास मिळाला. आणि त्यावेळेस त्यांना आधार रुरल एरियानं दिला. त्यावेळेस त्यांना आधार कोणी दिला तर शेती क्षेत्रानं दिला. त्यावेळेस त्यांना रोजगार निर्माण करण्याची संधी कुठं मिळाली तर शेती क्षेत्रात मिळाली. बरोबर आहे. ज्यावेळेस सर्व देशामधले महत्त्वाचे सेक्टर बंद पडले होते ना, बंद करावे लागले होते ना, त्यावेळेस शेती क्षेत्र जे आहे ते लोकांना रोजगार देण्याचा कार्य करत होतं असं या आर्टिकलमध्ये सांगितलं आहे. मग त्याच्यामध्ये मग रोजगार शेती क्षेत्र देतंय म्हणजे आपण शेती क्षेत्राचा जास्तीत जास्त विकास करण्याच्या दृष्टीतून नवीन नवीन स्कीम आणणं गरजेचं आहे. मग काय इथं आकडेवारी सुद्धा दिली की इकॉनॉमिक ग्रोथ कशा पद्धतीनं कमी होत चालली. जर 2019-20चा इकॉनॉमिक ग्रोथ बघितलं तर ती 4% आहे आणि त्याचाच कंपॅरिझन 2016-17शी केलं तर ते जवळजवळ 8.3% इकॉनॉमिकल ग्रोथ होती 2016-17मध्ये. आणि ते कुठं तर आता 4%वर आलेलं आपल्याला पाहाव्यास मिळते. म्हणजे कुठंतरी आर्थिक परिस्थिती आपली खालावत चालली आहे आपल्या देशाची हे आपल्याला पाहाव्यास मिळालं. मग याला अनेक कारणं आहेत. फक्त कोविड-19चा पॅन्डेमिक हाच एक कारण नाही तर अनेक इतर सुद्धा कारणं याला आहेत असं या आर्टिकलमध्ये आपल्याला सांगण्याचा प्रयत्न केला आहे. त्याचबरोबर जर विचार केला तर ॲग्रिकल्चरल क्षेत्र सोडून दुसऱ्या क्षेत्रामध्ये जर रोजगार निर्माण करायचा असेल तर मनरेगाचा जर आपण विचार केला, मनरेगा स्कीमचा सुद्धा इथं उल्लेख आला आहे. मग आता मनरेगा काय, नॅशनल रुरल एम्प्लॉयमेंट गॅरंटी स्कीम जी आहे ती काय आहे त्याची बेसिक इन्फॉर्मेशन आपण काढून ठेवायला पाहिजे. मग इथं सांगितलं गेल्या वर्षी सुद्धा याच्या ॲलोकेशनमध्ये काय फरक केला गेला नव्हता किंवा याच्यामध्ये जो फंड ॲलोकेट केला जातो ना तो फंड कुठंतरी वाढवण्याची गरज आहे. पण गेल्या वर्षी पण तो वाढवला गेला नाही. ह्या वर्षीसाठी सुद्धा जे बजेट आपण बघितलं त्याच्यामध्ये सुद्धा रोजगार निर्माण करण्यासाठी जी ही स्कीम आहे नॅशनल रुरल एम्प्लॉयमेंट गॅरंटी स्कीम त्याच्यामध्ये फंड कुठंतरी इन्क्रीज गव्हर्नमेंटने केला नाही असंच आपल्याला पाहाव्यास मिळालं. आणि त्यामुळे सुद्धा कुठंतरी भविष्यामध्ये लोकांना रोजगार मिळणार नाही म्हणजे लोकांना इन्कम मिळणार नाही. म्हणजेच काय होणार आहे तर त्यांची खरेदी शक्ती कमी होणार आहे म्हणजे पर्चेसिंग पॉवर कमी होणार आहे. मग अर्थातच त्याचे इफेक्ट अनेक प्रकारे होऊ शकतात. मग महागाई सुद्धा वाढू शकते. मग महागाई
वाढणं म्हणजे चलन फुगवट्यासारख्या समस्यांना आपल्याला तोंड द्यायला लागू शकतं. मग ते परिस्थिती आपली अर्थव्यवस्था खूप खालच्या पातळीला जाऊ शकते भविष्यामध्ये आणि आपल्याला खूप आर्थिक मोठे प्रॉब्लेम फेस करावे लागू शकतात. मग त्याच्यासाठी यांनी काय सांगितले, काय करायला पाहिजे, तर लोकांची पर्चेसिंग पॉवर वाढवायला पाहिजे. म्हणजे पर्चेसिंग पॉवर म्हणजे खरेदी शक्ती वाढवणं म्हणजे काय, आपल्याला आता मला जर एखादी वस्तू खरेदी करायची असेल तर माझ्याकडे कशी शक्ती पाहिजे, तर माझ्याकडे पैसे पाहिजे, तीच माझी खरेदी शक्ती आहे. बरोबर आहे. म्हणजे माझ्याकडे इन्कम पाहिजे. मग इन्कम कुठून येऊ शकतो, तर ऑब्वियस आहे मला रोजगार पाहिजे. बरोबर आहे. मग लोकांना रोजगार निर्माण करण्यासाठी, लोकांना इन्कम निर्माण करण्यासाठी शासनानं प्रयत्न करणं गरजेचं आहे. प्रशासनाचं म्हणजे आपल्या गव्हर्नमेंटनं प्रयत्न करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर स्मॉल स्केल इंडस्ट्रीज आहेत, लघु उद्योग आहेत, मॅक्रो उद्योग जो आहेत किंवा मायक्रो उद्योग जो आहेत त्याच्यावरती गव्हर्नमेंटनं फोकस करणं गरजेचं आहे. म्हणजे जे लघु उद्योग डबघाईला आलेले आहेत, त्यांना कोविड-19मुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका बसला आहे, त्यांना कसं वर काढायचं याच्यासाठी गव्हर्नमेंटनं स्कीम करणं गरजेचं आहे, जेणेकरून ते उद्योग अशा सुद्धा परिस्थितीमध्ये जगू शकतील, मोठे होऊ शकतील. आणि त्यांचा मग तसे जे उद्योगपती आहेत, एंटरप्रेनरशिप जे करतायत त्यांचा इन्कम कंटिन्यू राहील, म्हणजेच त्यांची खरेदी शक्ती जास्त वाढेल. त्याचबरोबर ते रोजगारसुद्धा निर्माण करू शकतात. रोजगारसुद्धा इतर जे युवा पिढी आहे त्यांना रोजगारसुद्धा देऊ शकतात. जर ते उद्योगच जगू शकले नाहीत तर मग रोजगार निर्माण होणार नाही, लोकांना इन्कम मिळणार नाही. म्हणजेच काय होणार, तर महागाई वाढेल, पर्चेसिंग पॉवर लोकांची कमी होईल, खरेदी शक्ती जी आहे ती कमी होईल आणि त्यामुळे अर्थव्यवस्थेला खूप वाईट परिणाम फेस करावे लागतील असं इथं सांगितलेलं आहे. मग कुठंतरी आताची जी परिस्थिती चालू आहे ना, म्हणजे आता जे आपण फेस करतोय अर्थव्यवस्थेचा जो ग्रोथ रेट आहे कुठंतरी कमी होत चाललेला मी आत्ताच तुम्हाला सांगितलं. ही जी परिस्थिती आपण फेस करतोय ना, ते कुठं तर आपल्या मिसमॅनेजमेंटचा, आपण व्यवस्थितरित्या व्यवस्थापन आपल्या अर्थव्यवस्थेत केलं नाही, त्याचा एक रिझल्ट आहे असं या आर्टिकलमध्ये सांगितलं. मग त्याच्यामधून आपण सुधारण्यासाठी या सर्व गोष्टींचा विचार केला पाहिजे असं इथं सांगण्याचा प्रयत्न केला आहे. आता फॅक्च्युअल गोष्टी या आर्टिकलमधून, या आर्टिकलचा कोर गाभा मी तुम्हाला समजावून सांगितलं. आता फॅक्च्युअल गोष्टी या आर्टिकलमधून काय आपल्याला घ्यायच्या आहेत, तर GVA ची एक ग्रॉस व्हॅल्यू ॲडिशन ज्याला आपण म्हणतो, GVA ही एक कन्सेप्ट याच्यामध्ये आली. ही कन्सेप्ट काय आपण बघून ठेवायला पाहिजे. त्याचबरोबर GDPची कन्सेप्ट काय आहे ही सुद्धा आपण बघून ठेवायला पाहिजे चांगल्या पद्धतीनं. इथं GDPची कन्सेप्ट मी तुम्हाला दिली, GVA बघायचंच आहे आपल्याला. त्याचबरोबर स्कीम कोणती आली, तर नॅशनल रुरल एम्प्लॉयमेंट गॅरंटी स्कीम आली. मग ती स्कीम काय आहे ही आपण बघून ठेवणं गरजेचं आहे. अशा काही फॅक्च्युअल गोष्टी आहेत ना, त्या बघणं आपल्याला गरजेचं असतं. त्याच्यावर प्रीला डायरेक्ट क्वेश्चन फॉर्म होऊ शकतो. समजते तुम्हाला. त्याचबरोबर नॅशनल स्टॅटिस्टिकल ऑफिसचा उल्लेख इथं आला आहे. मग त्याची कोणाच्या अंतर्गत कार्य करतं, पेरेंट ऑर्गनायझेशन त्याची कोण आहे, हे सर्व विकिपीडियावर माहिती आपल्याला मिळतेच. ती फक्त त्याची वारंवार रिव्हिजन आपल्याला करणं गरजेचं होऊन बसतं. समजतं. एवढंच महत्त्वाचं आर्टिकलमध्ये आहे. पुढचं आर्टिकल आपल्या दृष्टीतून कोणतं महत्त्वाचं आहे ते बघूया आपण. आपल्याला पुढचं जे आर्टिकल बघायचं आहे हे आर्टिकल बघायचं आपल्याला पुढचं. मग याच्यामध्ये ज्यावेळेस गव्हर्नमेंटची पॉलिसी जी आहे, कशाची पॉलिसी, तर अनलॉक करण्याची पॉलिसी जी आहे. आता अनलॉक होत आहे चांगल्या पद्धतीनं. परत लोक आपल्या कामावरती जाताना आपल्याला दिसत आहेत. परत आपण रिस्थापनेकडे वाटचाल करत आहोत. परंतु पुढची सुद्धा लाट येण्याचा धोका लोकांच्या मनामध्ये आहे आणि ते कुठंतरी सत्यता त्याच्यामध्ये आहे. मग त्याच्याशी कशा आपण फाईट करायची आहे ना, याची एक पॉलिसी गव्हर्नमेंटनं जाहीर करायला पाहिजे आणि त्या पॉलिसीबरोबर मग लोक विश्वासानं तिसऱ्या लाटेला तोंड देण्यासाठी समर्थ होतील आणि एक विश्वासानं जीवन जगू शकतील. मग त्याच्यामध्ये डेल्टा व्हेरियंटचा सुद्धा उल्लेख आलेला आहे. मग आता इंडियामध्ये प्रमुख 3 व्हेरियंट आढळतात. मग ते 3 व्हेरियंटची जे कोड वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने दिलेले आहेत ना, ते कोणकोणते आहेत ते आपण बघून ठेवायला पाहिजे. त्याचबरोबर मी याच्या अगोदरच्या पण पेपरमध्ये सांगितलं होतं की कोणत्या कोणत्या कंट्रीजमध्ये कोणकोणते महत्त्वाचे व्हेरियंट्स आढळतात, ते सुद्धा त्याचे सायंटिफिक नावं आणि वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननं दिलेली नावं हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. मग या आर्टिकलचा कोर गाभा काय आहे, तर आपण पुढच्या लाटेला कसं तोंड देणार आहोत याची क्लिअरिटी लोकांच्या मनामध्ये येणं गरजेचं आहे आणि तो एक विश्वास गव्हर्नमेंटनं लोकांच्या मनामध्ये निर्माण करायला पाहिजे. मग त्याच्यासाठी काय करावं लागेल, तो जर विश्वास निर्माण करायचा असेल तर त्याच्यासाठी गव्हर्नमेंटला एक प्रूव्ड प्लॅन आणावं लागेल. म्हणजे त्याच्यामध्ये
एक खात्रीलायक कन्सेप्ट्स असतील, त्याच्यामध्ये एक खात्रीलायक पॉलिसी असेल की आपण तिसऱ्या लाटेशी कसा मुकाबला करणार आहोत. त्याचबरोबर जास्तीत जास्त लोकांना तिसरी लाट येण्याच्या अगोदर वॅक्सिनेट करणं गरजेचं आहे. म्हणजे वॅक्सिनेट जर मॅक्झिमम लोक झाली तर जी थर्ड वेव येणार आहे ना, तिसरी लाट जी येणार आहे ना, ते जास्त इफेक्टिव्ह ठरणार नाही किंवा जास्त लोकांच्या आयुष्यावर परिणाम करू शकणार नाही. कारण का, तर वॅक्सिनेशन केल्यामुळं लोकांची प्रतिकारशक्ती अशी होईल की जी अशा प्रकारच्या व्हेरियंटला किंवा कोविड-19ला फाईट करू शकेल. समजते. त्याच्यामुळे याचा प्रसार जास्त होणार नाही, म्हणजेच तिसरी लाट आपण वॅक्सिनेशननं रोखू शकतो. म्हणजेच आपल्याला लवकरात लवकर जास्तीत जास्त लोकांना वॅक्सिनेट करणं गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी गव्हर्नमेंटनं पावलं उचलणं गरजेचं आहे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननं सुद्धा असं सांगितलं. आणि त्याचबरोबर लोकांच्या मनामध्ये भीती वारंवार कशाची, तर तिसऱ्या लाटेमध्ये चिल्ड्रन्स जे आहेत त्यांना त्यांच्या जीवाला जास्त धोका आहे, त्यांच्यावरती ही लाट जास्त परिणाम करू शकते असं म्हटलं जाते. मग त्यामुळे सुद्धा लोकांच्या मनामध्ये ती एक प्रकारची भीती आहे आणि त्याच्यासाठी सुद्धा गव्हर्नमेंटनं एक लोकांना विश्वास देणारी पॉलिसी आणायला पाहिजे आणि त्याच्यामध्ये सायंटिफिक तरतुदी असायला पाहिजे, ज्या की लोकांना एक तिसऱ्या लाटेशी लढण्यासाठी एक विश्वास देऊ शकतात, एक आधार देऊ शकतात. समजते. हाच या आर्टिकलचा कोर गाभा आहे. त्याच्यामध्ये मग फॅक्ट बघितलं तर वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन उल्लेख आलेला आहे. मग वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन काय आहे हे बघून ठेवणं गरजेचं आहे. बरोबर. त्याचबरोबर डेल्टा व्हेरियंटचा उल्लेख आला आहे. मग डेल्टा व्हेरियंटची माहिती आपल्याला असणं गरजेचं आहे. समजते. एवढंच या आर्टिकलमध्ये महत्त्वाचं आहे. पुढचा आर्टिकल कोणता आपल्यासाठी महत्त्वाचं आहे ते बघूया. हे जे आर्टिकल आहे ना, ते इंडियाचं जे आफ्रिकन कंट्रीसोबत एक व्यापारिक रिलेशन काय आहे, संबंध व्यापाराचे कसे आहेत, त्याच्यावरती भाष्य करणार हे आर्टिकल आहे. मग या आर्टिकलमध्ये विशेष करून काय सांगितलं की इंडिया आणि आफ्रिकन कंट्रीज ज्या आहेत यांच्यामधलं जो व्यापाराची कंडिशन आहे ती कुठंतरी सुधारण्याची गरज आहे. कारण या काही वर्षातला विचार केला तर तो व्यापार मग इम्पोर्ट एक्सपोर्ट दोन्ही असेल ते कुठंतरी कमी झालेलं आपल्याला पाहाव्यास मिळतं आहे, जे की अगोदर आतापेक्षा जास्त होतं, परंतु ते कमी होताना आपल्याला दिसतं. मग त्याच्यासाठी आपल्याला प्रयत्न करणं गरजेचं आहे असं इथं सांगितलं आहे. मग त्याच्यामध्ये जर स्पेसिफिक कंट्रींचा उल्लेख केला तर इंडिया टॉप 5 मार्केट्स, म्हणजे आफ्रिकेमध्ये इंडियाचे टॉप 5 मार्केट्स कुठले आहेत, म्हणजे इंडिया स्वतःचे प्रोडक्ट तिथं जास्त विकू शकतो आणि नफा कमवू शकतो. अशा मग टॉप 5 मार्केट म्हणजे टॉप 5 कंट्रीज इथं दिल्या आहेत. त्यामध्ये आफ्रिका आहे, त्याच्यामध्ये नायजेरिया आहे, त्याच्यामध्ये इजिप्त आहे, केनिया आहे, टोगो आहे. याची आपली मार्केट चांगल्या पद्धतीनं तिथं आपण आपला माल तिथं विकू शकतो, त्या कंट्रीमध्ये आपला माल खपवू शकतो आणि त्याच्यामध्ये इन्कम जनरेट जास्त इंडियाला होऊ शकतो. त्याचबरोबर इम्पोर्ट्सच्या कंट्री ज्यांच्याकडून आपण इम्पोर्ट करतो त्या कंट्री कोणकोणत्या आहेत, तर त्याच्यामध्ये साऊथ आफ्रिका पहिल्यांदा आहे, त्याच्यानंतर नायजेरिया आहे, इजिप्त आहे, त्याच्यानंतर अंगोला आहे, गुनिया आहे. या कंट्री महत्त्वाच्या आहेत असं सांगितलं. मग आपण नेमकं यांना एक्सपोर्ट महत्त्वाचं काय करतो, तर मिनरल फ्युअल आपण एक्सपोर्ट करतो. मिनरल फ्युअल किंवा ऑइल आपण एक्सपोर्ट त्यांना करतो, पण ते कशा पद्धतीचं असतं तर प्रोसेस्ड केलेलं असतं. क्रूड ऑइल नाही, प्रोसेस केलेलं असतं. म्हणजे पेट्रोलियम प्रोडक्ट असतील किंवा इतर कोणतेही प्रोडक्ट असतील ऑइलशी आणि मिनरलशी रिलेटेड जे की प्रोसेस्ड केलेलं असतं ते आपण जास्त त्यांना एक्सपोर्ट करतो. त्याचबरोबर आपण काय एक्सपोर्ट करतो, फार्मास्युटिकल प्रोडक्ट्स असतील किंवा व्हेकल्स असतील, हे आपण त्यांना एक्सपोर्ट करण्याचं काम करतो. आणि मिनरल फ्युअल आणि जे ऑइल आहे इसेन्शियल क्रूड ऑइल जे आपल्यासाठी इसेन्शियल असतं किंवा पर्ल्स आहे, प्रिसियस ऑर सेमी प्रिसियस स्टोन्स आहेत, हे आपण त्यांच्याकडून खऱ्या अर्थानं इम्पोर्ट करतो. ते जवळजवळ 77% अशा प्रकारचे प्रोडक्ट आहे ना ते आपण त्यांच्याकडूनच इम्पोर्ट करताना आपल्याला पाहाव्यास मिळतं. परंतु त्यांच्यासोबतचे जे व्यापारिक संबंध आहेत ते खऱ्या अर्थानं आपल्याला अजून जास्त चांगल्या पद्धतीनं डेव्हलप करणं गरजेचं आहे. कारण का, तर या व्यापारामध्ये वृद्धी झाली तर इंडियन इकॉनॉमीलाच त्याचा फायदा होणार आहे असं इथं सांगितलं. आणि त्याचबरोबर आफ्रिकन कंट्रीजच्या जे इकॉनॉमी आहेत त्यांना सुद्धा त्याचा जास्तीत जास्त फायदा होऊ शकतो. आणि याच्यामध्ये नंतर काय सांगितलं तर कोविड-19चा दोन्ही कंट्रींवरती परिणाम झाले, आफ्रिकन कंट्रीज असतील किंवा इंडिया कंट्री आहे,
या दोन्ही कंट्रीवरती परिणाम झालाय. परंतु आफ्रिकन कंट्रीजचा जर विचार केला तर ते आपल्यापेक्षा खूप कमी डेव्हलप असलेले दिसतात. त्याच्यामध्ये यांनी सांगितलं की वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने एक आकडेवारी दिली होती. त्याच्यामध्ये 41च्या आसपास ज्या आफ्रिकन कंट्रीज आहेत त्यांच्याकडे ॲक्टिव्ह व्हेंटिलेटर फक्त 2000च्या आसपासच होते. परंतु एवढी खराब सिच्युएशन असताना सुद्धा त्यांनी कोविड-19शी चांगल्या पद्धतीने फाईट केले. जेवढी वाईट परिस्थिती त्यांची व्हायला पाहिजे होती तेवढी खरं तर होताना दिसली नाही. उलट त्यांनी जास्त ताकदीनिशी फाईट केलेली पाहाव्यास मिळते. मग त्याच्यामध्ये अनेक स्टेक होल्डर्स आहेत, त्याच्यामध्ये अनेक इंटरेस्टेड कंट्रीज आहेत. मग ते अमेरिकन असतील, युरोपियन असतील, एशियन असतील, अनेक कंट्री इंटरेस्टेड तिथं व्यापार करण्यासाठी आहेत. मग त्याच्या विशेष करून कोणत्या प्रोडक्टमध्ये व्यापार करण्यासाठी तर मिनरल्स असतील, हायड्रोकार्बन असेल किंवा ओसेनिक प्रोडक्ट असतील, याच्यामध्ये ते जास्त व्यापार करण्यासाठी इच्छुक असतात कायमच. आणि त्याचबरोबर जिओ पॉलिटिकल इन्फ्लुअन्स वाढवण्यासाठी सुद्धा, भू राजनैतिक ताकद वाढवण्यासाठी सुद्धा अनेक कंट्रीज इथं इन्फ्लुअन्स स्वतःचा वाढवण्यासाठी सुद्धा इंटरेस्टेड असतात. मग त्याच्यामध्ये युनायटेड स्टेट्सचा उल्लेख आला, युरोपियन युनियनचा उल्लेख आला, चायना आहे, जपान आहे, इंडिया आहे. मग अशा प्रकारचे अनेक स्टेक होल्डर असताना इंडियाने या सर्वांना पाठीमागे टाकून आफ्रिकन कंट्रीज जे आहेत त्यांच्यासोबत आपला व्यापार जास्तीत जास्त वृद्धिंगत करणं गरजेचं आहे. म्हणजे एकंदरीत या आर्टिकलमध्ये सांगितलंय की रिएनर्जायझिंग इंडियाज आफ्रिका पॉलिसी. मग इंडियाची जी आफ्रिकन कंट्रीसोबत व्यापाराची जी पॉलिसी आहे ना, त्याच्यामध्ये कुठंतरी एनर्जी आणणं आता गरजेचं आहे, कुठंतरी पुनर्स्थापना त्याची करणं गरजेचं आहे, विशेष एक वेगळ्या ताकदीनुसार. हे या आर्टिकलमध्ये सांगण्याचा प्रयत्न केला आहे. समजते, एवढाच कोर गाभा या आर्टिकलचा. मग त्याच्यामध्ये आता मी ज्या काही महत्त्वाच्या इथं कंट्री तुम्हाला सांगितलं त्याचं लोकेशन वगैरे बघून ठेवणं गरजेचं आहे. त्याचबरोबर क्वाडचा इथं उल्लेख आला आहे. फॅक्च्युअल गोष्टी जर बघायला झाल्या तर क्वाडचा उल्लेख आला आहे, युरोपियन युनियनचा उल्लेख आलेला आहे, त्यासुद्धा आपल्याला बघून ठेवणं गरजेचं आहे. त्याचबरोबर वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनचा इथं पुन्हा उल्लेख आला आहे, हे बघून ठेवणं गरजेचं आहे. त्याच्या अगोदरच मी सांगितलं की जे काही महत्त्वाचे ग्रुप न्यूजमध्ये असतात ना ते एकदाच करून ठेवा, म्हणजे वारंवार परत तुम्हाला ती बघायची गरज पडणार नाही, फक्त रिव्हिजन टाकायची गरज पडेल. त्याच्यामध्ये मग युरोपियन युनियन सांगितलं होतं मी तुम्हाला न्यूजमध्ये असतं, त्यानंतर वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन न्यूजमध्ये असतं, त्यानंतर वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन न्यूजमध्ये असतं, त्याचबरोबर नाटो न्यूजमध्ये असतं वारंवार. आता वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनशी रिलेटेड मी तुम्हाला काय सांगितलं तर ट्रिप्स ॲग्रीमेंट जो आहे त्याच्यामुळे वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन जास्त न्यूजमध्ये होतं. मग तो ट्रिप्स ॲग्रीमेंट काय ते सुद्धा आपण करून ठेवायला पाहिजे. अनेक असे ग्रुप अनेक न्यूजमध्ये असतात, त्यामुळे ते तेव्हाच करून ठेवले तर त्याच्याविषयी परत तुम्हाला काही चिंता करायची गरज राहत नाही. एवढंच आर्टिकलमध्ये महत्त्वाचं आहे. पुढचं आर्टिकल आपल्यासाठी कोणतं आहे ते बघूया. हे जे आर्टिकल आहे ना ते आपण पुढचं आर्टिकल बघणार आहोत. त्याच्यामध्ये प्रोटेक्शन प्रायसनर राईट्स, जे कैदी असतात जेलमधले ना त्यांच्या राईटचं, त्यांच्या मूलभूत अधिकारांचं कुठंतरी हनन होताना आपल्याला दिसते. आणि त्याच्यामध्ये मग या आर्टिकलमध्ये हे सांगितलं की त्यांचे जे राईट आहेत, त्यांचे जे ह्युमन राईट आहेत, मानवी अधिकार आहेत, त्यांचं कुठंतरी रक्षण होणं गरजेचं आहे. विशेष करून कधी तर कोविड-19ची आता सिच्युएशन चालू आहे त्यावेळेस. कारण का तर तिहार जेलचा इथं उल्लेख केला आहे. तिहार जेलमध्ये काय सांगितलंय, जवळजवळ 2450ची कॅपॅसिटी आहे. त्या जेलमध्ये 2425 कैदी एका वेळेस राहू शकतात. परंतु तिथं आता किती भरलेले आहेत तर जवळजवळ 12715 कैदी तिथं भरलेले आहेत. आणि त्याच्यापैकी 11077 जे आहेत ते अंडर ट्रायल आहेत, म्हणजे ते गुन्हेगार आहेत का नाही अजून ठरायचं आहे, म्हणजेच कोर्टापुढे त्यांची केस चालू आहे. बरोबर आहे. आणि याच्यामध्ये हे सांगितलंय की मग या कॅपॅसिटीपेक्षा जास्त तुम्ही तिथं कैदी भरतायत, म्हणजेच तिथं जर कोविडची लागण झाली तर भरपूर तिथं डेथ होऊ शकतात, मोठ्या प्रमाणात पॉझिटिव्हिटी रेट तिथं वाढू शकतो. मग त्यांच्या हक्कांचं रक्षण आपल्याला करणं गरजेचं आहे. त्यांना मग आपण आर्टिकल 21चा वारंवार उल्लेख करतो. आर्टिकल 21 लाईफ अँड लिबर्टी आपल्याला सांगतं, त्याचा उल्लेख आपण वारंवार करतो. परंतु कैद्यांच्या बाबतीत ते कुठंतरी अवलंबलेलं नाही, असे सिच्युएशन निर्माण झालेलं आपल्याला पाहाव्यास मिळते. त्याच्यामध्ये चार्ल्स सोबराज केसचा उल्लेख दिलेला आहे. ती केस, त्या केसचं जजमेंट आपण करून ठेवणं गरजेचं आहे. त्याचबरोबर हुसेनरा खातून वर्सेस होम सेक्रेटरी स्टेट ऑफ बिहार 1979ची केस दिली, ती केस आपण बघून ठेवणं गरजेचं आहे या दृष्टीतून. समजते, म्हणजेच एकंदरीत इथं हा विचार केलेला आहे की
जे कैदी असतात ते सुद्धा माणसंच आहेत आणि त्यांच्या मानवी अधिकाराचं आपल्या घटनेनुसार घटनेची तरतूद दिली त्यानुसार त्यांच्या मानवी अधिकारांचं हनन होऊ नये याच्यासाठी गव्हर्नमेंटनं पावलं उचलणं गरजेचं आहे असं या आर्टिकलमध्ये सांगण्याचा प्रयत्न केला आहे. आणि त्याचबरोबर जम्मू काश्मीरचा जर उल्लेख इथं सांगितला तर तिथं जवळजवळ 15-15 दिवस त्यांच्या नातेवाईकांशी बोलण्यासाठी त्यांना परमिशन सुद्धा दिली जात नाही. म्हणजे मोठ्या प्रमाणात क्रिटिकल कंडिशन त्यांना फेस करावं लागते हे सुद्धा आपल्याला पाहाव्यास मिळते. समजते तुम्हाला? याच्यासाठी हे आर्टिकल आपल्याला महत्त्वाचं होतं. म्हणजेच याचा जर की पॉईंट आपण याचे घ्यायचे झाले तर या 2 केस मी तुम्हाला आता सांगितलेलं ते करून ठेवणं गरजेचं आहे. त्याचबरोबर आर्टिकल 21 दिले. मग आर्टिकल 21 बघाच. त्याचबरोबर 12 ते 35 आर्टिकल जे आहेत घटनेत आपल्या ते आपल्याला फंडामेंटल राईट सांगतात, ज्याला मूलभूत अधिकार आपण म्हणतो. ते फंडामेंटल राईट आपण व्यवस्थितरित्या करून ठेवणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी हे आर्टिकल आपल्यासाठी महत्त्वाचं होतं. समजते? इथं खऱ्या अर्थानं आजची आर्टिकल संपतायत. आता इथून पुढच्या ज्या महत्त्वाच्या न्यूज आहेत ना त्या आपण बघूया कोणत्या न्यूज आहेत. चला तर फ्रंट पेजला जाऊ. मग आता फ्रंट पेजच्या आपली पहिल्या पानावरची जी पहिली न्यूज आहे ना ते सुप्रीम कोर्टानं स्टेट बोर्ड्स जे आहेत त्यांना 12वीच्या ज्या एक्झाम घेतल्या जातील ना त्याचा असेसमेंट कशा पद्धतीनं असेल हे 10 दिवसात सांगायला सांगितलेलं आहे. समजते? आणि त्यांचं 31 जुलैपर्यंत त्यांचा रिझल्ट डिक्लेअर केला जावा असं सांगितलं आहे. तुम्ही वारंवार युनिफॉर्म असेसमेंट असेल हे सांगू नका असं सुद्धा सुप्रीम कोर्टाने सांगितलं. मग युनिफॉर्म म्हणजे कसं CBSE काय फॉलो करते, ICSE काय फॉलो करते तेच स्टेट बोर्ड पण फॉलो करावा असं काय नाही. स्टेट बोर्ड हे इंडिव्हिज्युअल आहे. स्टेट बोर्डाचा निर्णय घेऊ शकतं. परंतु आताच्या परिस्थितीला अनुसरून त्याचं असेसमेंट सांगावं असं सुप्रीम कोर्टाने सांगितलं आणि लवकरात लवकर रिझल्ट जाहीर करावा. त्याची डेडलाईन त्यांनी जुलै 31 दिलेली आहे. त्याच्यासाठी ही न्यूज महत्त्वाची होती. त्याचबरोबर आंध्र प्रदेश गव्हर्नमेंटनं आताच सुप्रीम कोर्टात हे सांगितलं होतं की आम्ही एक्झाम कंडक्ट करतो आणि त्याच्यासाठी ज्या प्रिकॉशन्स घेतल्या जातील त्या घेतो आम्ही. परंतु सुप्रीम कोर्टानं कुठंतरी त्याला विरोध दर्शवला आणि त्यांना हे सुद्धा सुनावलं की तुम्ही इतरांपेक्षा काहीतरी वेगळं करण्यासाठी खूप वर्स्ट कंडिशनला चाललेला आहात. त्यामुळं अशा प्रकारच्या कृती करू नये असा आदेश सरळ सुप्रीम कोर्टानं आंध्र प्रदेश गव्हर्नमेंटला दिलेला आपल्याला पाहायला मिळालं. पुढची ही जी न्यूज आहे ना ते आत्ताच बघितलं की सेंट्रल गव्हर्नमेंटनं जे जम्मू काश्मीरचे महत्त्वाचे लीडर होते ना त्यांना अपॉइंट केलं होतं. त्यांना इन्व्हाइट केलं होतं. मग त्यांची मीटिंग आपल्याला काल झालेली बघितली आणि त्याच्यामध्ये विशेष करून डिलिमिटेशन विषयी सुद्धा बोललं गेलं. आता डिलिमिटेशन कमिशन जम्मू काश्मीरसाठी स्थापन झालेलं आपल्याला पाहाव्यास मिळतं. आता डिलिमिटेशन कमिशन काय आहे तर डिलिमिटेशन करणं म्हणजे काय सांगतो तुम्हाला. आपाप कमिशन म्हणजे काय समजेल. मग डिलिमिटेशन करणं म्हणजे तिथले जे वेगवेगळे प्रोव्हिन्स आहेत मतदारसंघ आहेत ना त्याच्या सीमा पुन्हा एकदा निर्धारित करणं. समजते? व्यवस्थितरित्या इलेक्शन कंडक्ट करण्यासाठी. आता आपल्या खासदारकीसाठी मतदारसंघ असतात, आमदारकीसाठी मतदारसंघ वेगवेगळे असतात. तशाच पद्धतीचे मतदारसंघ जम्मू काश्मीरमध्ये अगोदर होतेच, परंतु आता 370 हटवलं आहे. त्यामुळं तिथल्या ह्या ज्या मतदारसंघ आहेत ना आणि त्यांची बाउंड्री लाईन जी आहे ती कुठंतरी डेव्हलप करणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी मग ते करण्याचं काम कोणाचं असतं तर डिलिमिटेशन कमिशन असतं. आणि डिलिमिटेशन कमिशन स्थापन केलं म्हणजे खरं तर त्यासाठीच खऱ्या अर्थानं डिलिमिटेशन कमिशन स्थापन केलेलं आपल्याला वारंवार पाहायला मिळतं. समजते? मग याच्यामध्ये जे आपले प्राईम मिनिस्टर आहेत नरेंद्र मोदी यांनी डिलिमिटेशन झाल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये पुन्हा एकदा नवीन प्रकारे इलेक्शन कंडक्ट केलं जाईल आणि त्याच्यामध्ये ज्या स्थानिक पार्टीज ज्या आहेत त्यांना सुद्धा तेवढंच चांगलं स्थान मिळेल आणि एक नवीन डेमोक्रेसीकडे, नवीन लोकशाहीच्या पद्धतीकडे आपण वाटचाल करत आहोत असं सुद्धा नरेंद्र मोदींनी त्यांच्या स्पीचमध्ये सांगितलेलं आपल्याला पाहाव्यास मिळालं. मग त्याच्यामध्ये वेगवेगळे तिथले जे स्थानिक लीडर आहेत त्यांची वेगवेगळी मतं होती ती सुद्धा आपल्याला पाहाव्यास मिळाली. समजते? पुढं बघू कोणकोणत्या गोष्टी घडत आहेत. पुढची न्यूज. आता या न्यूजच्या दृष्टीतून आपल्याला काय बघायचं तर जम्मू काश्मीरचं लोकेशन काय आहे वगैरे ते बघून ठेवणं गरजेचं आहे. आणि डिलिमिटेशन कमिशननुसार डिलिमिटेशन कमिशनचा फायनल रिपोर्ट ज्यावेळेस अप्रूव्ह होईल त्यावेळेस किती मतदारसंघ वगैरे आहेत त्याची थोडी बेसिक इन्फॉर्मेशन आपल्याला असणं गरजेचं आहे. पुढची जी न्यूज आहे ती न्यूज आहे फार्मर्स टू ऑब्झर्व सेव्ह डेमोक्रेसी डे म्हणजे लोकशाही वाचवा हा दिवस 26 जूनला जे फार्मर्स आहेत ना जे प्रोटेस्ट करतायत, जे फार्मर्सचे महत्त्वाचे लीडर्स आहेत त्यांच्याकडून जाहीर करण्यात आलं आहे 26 जूनला ते
हा दिवस साजरा करतील. त्याच्यामध्ये खऱ्या अर्थानं त्यांचा भर असेल जे ॲग्रिकल्चरल सेक्टर आहे आणि आपली लोकशाही आहे त्यांना वाचवा अशा प्रकारचा नारा ते देताना आपल्याला दिसतील. आणि त्याचबरोबर 46वी एमर्जन्सी ॲनिव्हर्सरी आहे, म्हणजे नॅशनल एमर्जन्सी लावून जवळजवळ 46 वर्ष कंप्लीट होत आलेले आहेत. त्यानुसार सुद्धा हा दिवस खऱ्या अर्थानं आपल्याला महत्त्वाचा ठरतो. आता यानुसार फार्म बिलचा उल्लेख इथं आला आहे. मग फार्म लॉ नवीन जे आहे त्याच्यामध्ये काय काय तरतुदी आहे त्याची एक विशेष इन्फॉर्मेशन तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर एमर्जन्सी प्रोव्हिजन्स कोणत्या आर्टिकलमध्ये दिली आहे, घटनेमध्ये एमर्जन्सी प्रोव्हिजन्स कशा प्रकारचे आहे, त्याच्याशी रिलेटेड आर्टिकल कोणतं आहे, कोणत्या पार्टमध्ये ते येतं, हे सर्व आपण बघून ठेवणं गरजेचं आहे. त्याच्या मग किती वेळा नॅशनल एमर्जन्सी वगैरे इम्प्लिमेंट केली गेली होती ते सुद्धा आपण त्याची एक बेसिक इन्फॉर्मेशन आपल्याला असणं गरजेचं आहे. हिस्ट्री बघत असताना सुद्धा ते तुम्हाला मॉडर्न हिस्ट्रीमध्ये पोस्ट इंडिपेंडन्स इरामध्ये खऱ्या अर्थानं ते आपल्याला अभ्यासायला मिळतं. पुढची न्यूज बघू कोणती महत्त्वाची आपल्यासाठी. पुढची न्यूज आताच जसं लॉकडाऊन निघते ना तसं जे हेरिटेज सेंटर आहेत ना, ज्या मोन्युमेंट महत्त्वाचे आपले आहेत, जे स्थापत्य महत्त्वाचे आपले आहेत हिस्टॉरिकल टुरिस्टसाठी अट्रॅक्ट करतात जसं की ताजमहाल, ते सुद्धा उघडलेले आपल्याला पाहाव्यास मिळालं. परंतु तिथं कोविड-19मुळं कमी टुरिस्ट येताना आपल्याला दिसत आहेत किंवा टुरिस्ट संख्या कुठं तर तिथं कमी जाणारे आपल्याला दिसत आहे. त्याचबरोबर लोकल जे रिस्ट्रिक्शन आहेत, नॅशनल लॉकडाऊन तर निघाला आहे पण लोकल जे स्टेट लॉकडाऊन आहे त्याचे नियम वेगळे असल्यामुळं त्यालासुद्धा टुरिस्टला फेस करावं लागते. हे सांगणारी खरी तर ही न्यूज आहे. समजते. ताजमहलशी रिलेटेड न्यूज आहे. ताजमहल म्हटलं का मिडिवल हिस्ट्रीचा पिरियड येतो. मग मिडिवल हिस्ट्रीची ताजमहलशी रिलेटेड मिडिवल हिस्ट्रीमध्ये जी इन्फॉर्मेशन आहे ती आपण करून ठेवणं गरजेचं आहे. आत्ता ही न्यूज रिलेटेड आहे गुगलशी. गुगलला जे दिल्ली पोलीस सायबर सेल आहे त्यांनी नोटीस पाठवली आहे आणि त्या नोटिसीमध्ये गुगलला हे विनंती केली गेली खऱ्या अर्थानं की प्ले स्टोअरवरती असे काही फेक ॲप आहेत त्या ॲपद्वारे ते ॲप खऱ्या अर्थानं इतर कंट्रीमध्ये बसून त्याचे जे ओनर आहे ते त्याचं वर्किंग पाहतात आणि त्याच्यामध्ये आम्ही तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणात रिटर्न्स देऊ या बेसिसवरती इन्व्हेस्टमेंट करायला लावतात आणि त्या दृष्टीतून ते त्या पैशाचा फ्रॉड करतात. अशा प्रकारच्या वेगवेगळ्या कंप्लेंट तिथं आलेल्या आहेत आणि वेगवेगळे प्रकार घडलेले आहेत. त्यामुळे गुगलला ही विनंती केली अशा प्रकारचे जे डाऊटफुल ॲप्लिकेशन्स आहेत ते प्ले स्टोअरमधून हटवण्यात यावेत असं या नोटीसमध्ये विनंती केलेली आपल्याला पाहाव्यास मिळाली. पुढची जी न्यूज आहे ती मान्सूनशी रिलेटेड न्यूज आहे. मान्सून जो प्रत्येक वर्षी इंडिया मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंटकडून गेस केलं जातं आणि त्याच्या आसपास कुठंतरी मान्सून आपल्याला पाहाव्यास मिळतं. आता इंडिया मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंटचा उल्लेख इथं आला आहे ना, तर मग IMD इंडिया मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट काय आहे त्याची बेसिक इन्फॉर्मेशन आपल्याला असणं गरजेचं आहे. याच्या अगोदर पण मी तुम्हाला सांगितलं. आणि जास्तीत जास्त इंडिया मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट कधी न्यूज होतं, ज्यावेळेस यस सायक्लोन आला होता त्यावेळेस न्यूजमध्ये होतं. तौक्ती सायक्लोन आला होता त्यावेळेस न्यूजमध्ये होतं. निसर्ग त्याच्या अगोदर आला होता त्यावेळेस न्यूजमध्ये होतं. म्हणजे अशा प्रकारचे जे कलॅमिटीज येतात ना नॅचरल, त्यावेळेस इंडिया मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट न्यूजमध्ये असतं. कारण अशा गोष्टींविषयी गेस करण्याचं कामच खरं तर इंडिया मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट करतं. समजते. आणि आत्ता इंडिया मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट काय सांगितलं आहे की जुलैच्या एंडपर्यंत खऱ्या अर्थानं आपल्याला जो मान्सून आहे तो जुलै महिन्यापर्यंत तो कमी होताना दिसेल, आपल्याला त्याच्यामध्ये कमतरता येताना दिसेल. आता बरोबर 40% जवळजवळ त्याचं प्रमाण आहे ते जवळजवळ 26% येईल असा अंदाज इंडिया मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंटनं वर्तवलेला आपल्याला पाहाव्यास मिळतो. त्यानंतर ही जी न्यूज आहे ना ती आहे NCBशी रिलेटेड. त्याच्यामध्ये यांनी हे सांगितलं आहे की आता NCB नार्कोटिक कंट्रोल ब्युरो आहे, त्याचा शॉर्ट फॉर्म आहे NCB. मग त्याची बेसिक इन्फॉर्मेशन आपल्याला असणं गरजेचं आहे. आत्ताच काय लोक अरेस्ट केली गेली त्यांच्याकडून हिरोईन वगैरे असले जे ड्रग्ज आहेत त्यांची स्मगलिंग केली जात होती आणि आता त्यांच्याकडे BSF जवानांकडून जवळजवळ 56 किलोच्या आसपास हिरोईन त्यांच्याकडून जप्त करण्यात आली. आणि मग नॅशनल नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोनं त्यांच्यावरती कारवाई त्यानंतर केलेली आपल्याला पाहाव्यास मिळाली. आणि त्याच्यामध्ये मग पाकचे काही मेंबरसुद्धा इन्व्हॉल्व आहेत जे अशा प्रकारचे स्मगलिंग करतात त्या देशातून इकडच्या देशामध्ये, आणि बाँड्रीवरतीच यांना पकडण्यात आलेलं आपल्याला पाहाव्यास मिळालं. समजते तुम्हाला. याच्यासाठी ही न्यूज महत्त्वाची होती. पुढची न्यूज आपल्यासाठी कोणती महत्त्वाची बघूयात. पुढची न्यूज आहे इस्रायलशी रिलेटेड आहे. इस्रायलमध्ये ॲम्बसी समोर एक बॉम्ब ब्लास्ट झाला होता आणि त्याच्यामध्ये 4
इंडियन स्टुडंट इन्व्हॉल्व्ह होते असं कुठंतरी आढळलं. आणि त्यांचं कारगिलमध्ये जे एक गाव आहे थांग नावाचं, तिथं ते रेसिडेंट तिथले आहेत आणि त्यांना आता त्यामुळं अरेस्ट करण्यात आले. आणि त्याच्यामध्ये त्यांची इन्व्हॉल्वमेंट होती हे कुठंतरी जाहीर झाल्यानंतर, हे कुठंतरी प्रूव्ह झाल्यानंतर त्यांना अरेस्ट करण्यात आले. आणि आता इस्रायल या अर्थाने न्यूजमध्ये म्हणजे म्हटल्यावर इस्रायल आणखी न्यूजमध्ये का असतं, तर इस्रायल पॅलेस्टाईनचा जो कॉन्फ्लिक्ट आहे त्यामुळे न्यूजमध्ये असतं. मग त्याच्यामध्ये गाझा स्ट्रीप काय आहे, त्यानंतर गाझा स्ट्रीपमध्ये जे कार्य करणारे वेगवेगळ्या टेररिस्ट ऑर्गनायझेशन आहे त्यांचा रोल याच्यामध्ये काय आहे, पॅलेस्टाईन लोक नेमकी त्यांचं ओरिजिन काय आहे, इस्रायलमध्ये मग जविश लोक आहेत, मग जविशचं ओरिजिन काय, हे सर्व सांगणारं मी एक व्हिडिओ लेक्चर वेगळं बनवले. कारण हे इस्रायल वारंवार इस्रायल पॅलेस्टाईन कॉन्फ्लिक्टमध्ये मुळे न्यूजमध्ये असतं आणि त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. ते व्हिडिओ अवश्य बघा, कारण याची इन्फॉर्मेशन तुम्हाला असायला पाहिजे. नसेल तर तुमच्या पद्धतीनं जशी तुम्हाला इन्फॉर्मेशन याची काढता येते तशी काढून ती इन्फॉर्मेशन नोट डाऊन करून ठेवणं गरजेचं आहे आणि त्याची वारंवार रिव्हिजन करणं गरजेचं आहे. तुम्हाला हा टोटल कॉन्फ्लिक्ट इस्रायलचा माहिती असायला पाहिजे, इंडियापासून लोकेशन कुठं आहे हे माहिती असायला पाहिजे, कारण हे वारंवार न्यूजमध्ये असतं. त्यामुळं हे खूप गरजेचं होऊन बसतं. समजते तुम्हाला, त्याच्यासाठी ते प्लीज करून ठेवा, खूप महत्त्वाचं आहे, वारंवार न्यूजमध्ये असतं. पुढची जी न्यूज आहे ना ते सेंट्रल विस्टा कमिशनशी रिलेटेड आहे. आणि आत्ताच सेंट्रल विस्टा कमिशनचा जो प्रोजेक्ट चालू आहे ना त्याला युनियन हाऊसिंग अँड अर्बन अफेअर मिनिस्टर जे आहेत त्यांनी भेट दिली आणि त्यांनी हे सांगितले की खूप चांगल्या पद्धतीनं, खूप प्रगतीपथावरती सेंट्रल विस्टाचं काम चालू आहे आणि आशा आहे की ते लवकरात लवकर कंप्लीट करतील चांगल्या पद्धतीनं, असं सुद्धा त्यांच्याकडून सांगण्यात आलं. त्यांचं नाव आहे हरदीप पुरी, हे युनियन हाऊसिंग अँड अर्बन अफेअर मिनिस्टर आहेत. त्यांनी आताच त्या प्रोजेक्टची पाहणी केली. आता सेंट्रल विस्टा प्रोजेक्ट काय आहे हा सुद्धा बघून ठेवणं गरजेचं आहे, महत्त्वाचं होऊन बसतं त्यासाठी. समजते, याच्यासाठी ही न्यूज महत्त्वाची होती. पुढची न्यूज आपल्यासाठी कोणती महत्त्वाची बघूयात. ही जी न्यूज आहे ना ती आत्ताच तुम्हाला मी सांगितलं की मीटिंग झाली, त्याच्यामध्ये कोणाच्यात तर जम्मू काश्मीरचे जे 14 महत्त्वाचे लीडर आहेत त्यांच्यामध्ये आणि सेंट्रल गव्हर्नमेंट म्हणजे आपले प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदी यांच्यामध्ये, त्याच्यामध्ये वेगवेगळी डिस्कशन झाली. कशा पद्धतीने डिस्कशन झाली ती आपल्यासाठी इम्पॉर्टंट नाही, परंतु ही न्यूज आहे काँग्रेस पार्टीशी रिलेटेड सुद्धा आहे. त्यांनी जवळजवळ 5 डिमांड त्याच्यामध्ये मांडल्या, परंतु त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारे 370 पुन्हा रिस्टोर करण्याची, पुन्हा 370 लागू करण्याची डिमांड त्यांनी कुठंही मांडली नाही असं आपल्याला पाहाव्यास मिळालं. त्यांच्या डिमांडमध्ये महत्त्वाचं पॉईंट काय होतं तर रिस्टोरिंग फुल स्टेटहूड, त्यांना फुल स्टेटहूड लवकरात लवकर बहाल केलं जावं, होल्डिंग अर्ली इलेक्शन, लवकरात लवकर तिथे इलेक्शन कंडक्ट केले जावं आणि त्याचबरोबर रिटर्न ऑफ काश्मीरी पंडितांना तिथं वेगवेगळ्या प्रकारे लोकांकडून, मिलिटंट ऑर्गनायझेशनकडून त्रास देण्यात आला होता. त्यामुळे काश्मीरी पंडित जे आहेत त्यांना जम्मू काश्मीर सोडावं लागलं होतं, परंतु ते काश्मीरी पंडित जे आहेत त्यांना पुन्हा तिथं रिस्टोर करण्यात यावं अशी सुद्धा डिमांड काँग्रेसने याच्यामध्ये केलेली आपल्याला पाहाव्यास मिळाली होती. त्याच्यासाठी ही न्यूज महत्त्वाची आपल्यासाठी. आणि याच्याशी रिलेटेड गुपकर अलायन्स एक आहे, त्या गुपकर अलायन्सविषयी तुम्हाला विशेष माहिती असणं गरजेचं आहे. हे गुपकर अलायन्स काय आहे तर जम्मू काश्मीरमधले जे विविध पार्टी आहे ना त्यांनी एकत्र येऊन ही गुपकर अलायन्स स्थापन केली. मग याच्याविषयी माहिती तुम्हाला असणं गरजेचं आहे, याच्यावर डायरेक्ट क्वेश्चन फॉर्म होऊ शकतो. ही पुढची जी न्यूज आहे ती आहे अफगाणिस्तानशी रिलेटेड. आता अफगाणिस्तानमध्ये सिच्युएशन काय आहे चालू तर अफगाणिस्तान आणि तालिबान हे 2 महत्त्वाचे स्टेक होल्डर तिथं आहेत आणि त्याच्यामध्ये जे अफगाणिस्तान गव्हर्नमेंट आहे त्याला तालिबान कायम विरोध करत असतं. जवळजवळ तालिबान ही अफगाणिस्तान गव्हर्नमेंटला गव्हर्नमेंट मानतच नाही, त्यामुळे यांच्यामध्ये जास्त कॉन्फ्लिक्ट असलेला आपल्याला पाहाव्यास मिळतो. आणि खरं तर तालिबान जे आहे ना ती टेररिस्ट ऑर्गनायझेशन मानली जात होती. मग त्याच्यासाठी मग युएसएने काय केलं होतं, आपली स्वतःची ट्रूप्स तिथं पाठवली होती, आपल्या स्वतःची फोर्सेस, आर्मी फोर्स आहे ती तिथं पाठवली होती. कारण का तर तालिबान आणि अफगाणिस्तान गव्हर्नमेंटमध्ये खरं तर शांतता प्रस्थापित होवी आणि हे जे तालिबान टेररिस्ट ऑर्गनायझेशन आहे त्याच्यापासून जे अफगाणिस्तानी लोक आहेत किंवा अफगाणिस्तान गव्हर्नमेंट आहे त्यांना प्रोटेक्शन देण्यासाठी US आर्मी तिथं गेली होती. परंतु जेव्हापासून जो बायडन आलेत ना तेव्हापासून ही म्हणजे डोनाल्ड ट्रम्प जेव्हापासून होते तेव्हापासून ही गोष्ट सांगितली जाते की तिथून जे आपले USAचे ट्रूप्स आहेत ते काढून घेण्यात यावेत, असं USA गव्हर्नमेंटचं मत आहे. मग त्याच्यासाठी काय करावं लागेल तर तालिबान आणि अफगाणिस्तान यांच्यामध्ये शांतता प्रस्थापित करावी लागेल आणि ते USAचे प्रयत्न जवळजवळ यशस्वी होण्याच्या जवळपास आलेले आपल्याला पाहावेस मिळतात. आणि त्याच्यामध्ये मग पाकिस्तानने सुद्धा मध्यस्थी केली होती, तालिबानशी बोलणं केलं होतं, हे सुद्धा आपल्याला पाहावेस मिळालं होतं. बरोबर आहे. आणि आता इंडिया
आमचं मत याच्यावर काय आहे, तर याच्यातले जे स्टेक होल्डर आहेत, मग तालिबान ऑर्गनायझेशन असेल किंवा अफगाणिस्तान गव्हर्नमेंट असेल, USA असेल, पाकिस्तान असेल, यांच्याशी आमचं या शांततेवरती बोलणं चालू आहे आणि कायम इंडिया शांततेला पाठिंबा देत आलेला आहे, असं सुद्धा इंडियन ऑफिशियलकडून सांगण्यात आलेलं आहे. समजतंय? याच्याशी रिलेटेड ही न्यूज आहे. पुढची न्यूज बघू आपल्यासाठी कोणती महत्त्वाची आहे. पुढची न्यूज आहे, त्या न्यूजमध्ये सांगितलं की उत्तर प्रदेशमध्ये जास्तीत जास्त वॅक्सिनेशन फास्ट होताना आपल्याला दिसते. तिथं जवळजवळ एका दिवसामध्ये 8.2 मिलियन लोकांना वॅक्सिनेट केलेलं आपल्याला पाहावयास मिळेल. सॉरी, 8.2 लाख लोकांना, मिलियन लाख नाही, 8.2. आता इथं जे प्रिंट झाले ते प्रिंट मिस्टेक आहे, 2.8 केले, 8.2 पाहिजे इथं, ती प्रिंट मिस्टेक आहे त्यांची. याच्यामध्ये UP गव्हर्नमेंट जे आहे ते वॅक्सिनेशनमध्ये प्रोग्रेस करताना किंवा पुढं जाताना दिसते. इतर स्टेटपेक्षा त्यांनी एका दिवसामध्ये जास्त वॅक्सिनेशन केलेलं आपल्याला पाहाव्यास मिळते. त्याच्यासाठी ही न्यूज आपल्यासाठी इम्पॉर्टंट होती. पुढची जी न्यूज आहे ती जे भारत बायोटेक आहे, कोवॅक्स वॅक्सिन डेव्हलप करत आहे, देत आहे लोकांना, त्यांच्यामध्ये त्यांना जी फुल लायसन्सिंग प्रोव्हाइड केली जाणार होती ती कुठंतरी टाईम घेताना दिसते. अजूनसुद्धा त्यांना फुल लायसन्स दिलं गेलं नाही. त्यामुळं जेवढं प्रोडक्शन व्हायला पाहिजे किंवा जेवढं वॅक्सिनेशन व्हायला पाहिजे ते होताना दिसत नाही. त्यामुळे त्याच्यामध्ये अडथळे निर्माण होत आहेत. त्याच्याशी रिलेटेडच काय झालं होतं, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननं आणखी आपल्याला पूर्ण अप्रुव्हल दिलं गेलं नाही कोवॅक्सिनला. त्याच्यामुळं ममता बॅनर्जींनी नरेंद्र मोदींना लेटर लिहिलं होतं आणि त्याच्यामध्ये काय ॲड्रेस केला होता, तर इथून जे परदेशामध्ये जाणारे आपले भारतीय आहेत आणि त्यांनी जर इथं वॅक्सिनेशन केलं असेल, त्यांच्याकडे भारतीय सर्टिफिकेटसुद्धा आहे वॅक्सिन केलेलं, परंतु ते तिथं व्हॅलिड पकडलं जात नाही, इनव्हॅलिड ठरवलं जाते. मग त्याच्यासाठी लवकरात लवकर वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनकडे अशा प्रकारच्या सूचना गव्हर्नमेंटनं द्याव्या. त्यांच्याकडे लवकरात लवकर अशा प्रकारची मागणी करावी की लवकरात लवकर त्याला वर्ल्ड वाईड ॲप्रुव्हल आपल्या वॅक्सिनना म्हणजे कोवॅक्सिनना दिलं जावं, अशी मागणी करावी, असं पत्र ममता बॅनर्जींनी आपले PM जे आहेत नरेंद्र मोदी त्यांना लिहिलेलं आपल्याला पाहाव्यास मिळतं. आणि याच्यामुळे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन न्यूजमध्ये म्हणजे ऑब्वियस आहे ते बघून ठेवणं गरजेचं आहे. पुढची न्यूज बघू कोणती महत्त्वाची आपल्यासाठी. पुढची न्यूज मेघालयाशी रिलेटेड आहे. मेघालयामध्ये नॅशनल हायवेचं काम चालू आहे आणि त्याच्यासाठी मोठ्या प्रमाणात पाईन ट्रीज जे आहे त्या कट केल्या गेल्यात आणि जवळजवळ याच्यातल्या भरपूर पाईन ट्रीजची जवळजवळ आयुष्य जे असल्या फॉरेस्टचं आहे ना ते जवळजवळ 100 वर्षांपेक्षा जास्त आहे असं इथं सांगितलं. आणि जे फॉरेस्ट ॲक्टिव्हिस्ट आहेत ना ते सुद्धा त्याच्या विरोधात आवाज उठवताना आपल्याला दिसत आहेत. मग हे पाईन ट्रीज कुठं आढळतात, तर कोनिफेरस फॉरेस्टमध्ये आढळतात. आता कोनिफेरस फॉरेस्ट भारतामध्ये कुठं कुठं आढळतात आणि जगामध्ये कुठं कुठं आढळतात हे आपल्याला बघून ठेवणं याच्यामुळे गरजेचं असतं. याच्यावर डायरेक्ट क्वेश्चन कित्येक वेळा प्रीला विचारला गेला आणि भविष्यात पण विचारला जाईल. त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारची जी फॉरेस्ट आहेत ती किती प्रकारची फॉरेस्ट आहेत, किती प्रकारचे भारतात आढळतात, जगामध्ये कुठल्या प्रकारचे कुठं आढळतात, हे सगळं आपल्याला बघून ठेवणं गरजेचं आहे. आता कोनिफेरस फॉरेस्ट जास्त न्यूजमध्ये आहे, म्हणजे कोनिफेरस ट्री कोणकोणते आहेत आणि कोनिफेरस फॉरेस्ट जे असतात ते कोणकोणत्या एरियामध्ये भारतामध्ये आढळतात हे बघून ठेवणं गरजेचं आहे आणि जगामध्ये कुठं कुठं आढळतात हे बघून ठेवणं गरजेचं आहे. समजतंय? त्याच्यासाठी ही न्यूज महत्त्वाची आहे. पुढची न्यूज बघूया आपल्यासाठी कोणती महत्त्वाची ती. पुढची न्यूज आहे ब्लॅक सीशी रिलेटेड. आता ब्लॅक सी इथं आले म्हणजे ब्लॅक सीचं लोकेशन काय आहे, त्याच्या शेजारील कंट्री कोणकोणते आहेत, कोणकोणत्या कंट्रीचा किनारा हा ब्लॅक सी आहे, हे सर्व आपल्याला बघून ठेवणं गरजेचं आहे. आणि त्याच्यामध्ये विशेष करून रशिया आणि युनायटेड किंगडममध्ये शाब्दिक युद्ध सुरू झालं आहे. कारण का, तर युनायटेड किंगडम विशेष करून ब्रिटिश हे तिथं एक डाऊटफुल ॲक्टिव्हिटीज तिथं ब्लॅक सीमध्ये करताना दिसत आहेत. त्याच्यामुळं यांच्यामध्ये खरं तर शाब्दिक युद्ध सुरू झालेलं आपल्याला पाहाव्यास मिळते. त्याच्यासाठी हे न्यूजमध्ये पुढची न्यूज जी आहे तरी कालच न्यूजपेपरमध्ये आपण पाहिलं होतं की ॲपल डेली जे हाँगकाँगचा न्यूजपेपर आहे त्यांनी सांगितलं होतं की आमचं लास्ट एडिशन पब्लिश होईल आणि त्याच्यानंतर ॲपल डेली हा न्यूजपेपर बंद होईल. आणि त्यांचं हे लास्ट एडिशन पब्लिश झालं आणि त्याच्यामध्ये जवळजवळ एका तासामध्ये त्यांच्या सगळ्या एडिशन विकल्या गेल्या अशी सांगणारी ही न्यूज आहे. आता हाँगकाँगमध्ये वारंवार प्रोटेस्ट होत असतात, त्याची इन्फॉर्मेशन एक बेसिक इन्फॉर्मेशन असायला पाहिजे. तिथं सिच्युएशन अशा प्रकारची का आहे आणि वारंवार गव्हर्नमेंट त्यांना सप्रेस करण्याचा दबाव त्यांच्यावर त्या लोकांवरती आणण्याचा किंवा प्रोटेस्ट मोडण्याचा प्रयत्न करतं. त्याच्यासाठी हे न्यूजमध्ये ॲपल डेलीविषयी एक बेसिक इन्फॉर्मेशन आपल्याला असायला पाहिजे. ही जी न्यूज आहे ती भूतानशी रिलेटेड न्यूज आहे. भूतानमध्ये जवळजवळ 90% लोकांना पहिला डोस मिळालेला आहे.
परंतु सेकंड डोस दिला जातोय ना त्यावेळेस त्यांना शॉर्टेजला फेस करावं लागतं किंवा डोस कमी पडत आहेत आणि त्यांना विशेष करून त्या कंट्रीमध्ये ॲस्ट्राझेनेका डोस दिला जातोय. मग त्यांच्या जे पंतप्रधान आहेत, प्रेसिडेंट आहेत ना, त्यांनी हे जाहीर केलं की आम्ही मिक्स डोस देऊ किंवा म्हणजे पहिला ॲस्ट्राझेनेकाचा डोस दिलाय तर दुसरा इतर कोणताही कोविशिल्ड असेल किंवा आपलं कोवॅक्सिन असेल किंवा इतर मॉडर्न असेल अशा प्रकारचा दुसऱ्या कंपन्यासुद्धा डोस आम्ही देणार आहे. परंतु कसंही करून आम्ही वॅक्सिनेशन कंप्लीट करणार आहोत असं यांनी सांगितलेलं आहे आपल्याला. मग आता अमिड वॅक्सिन शॉर्टेज म्हणजे सेकंड डोसला फेस करावं लागतं तेव्हा त्यांना, त्यामुळे आता मिक्सिंग डोसेस ते देताना आपल्याला दिसतील. म्हणजे पहिला डोस वेगळ्या कंपनीचा आणि सेकंड डोस वेगळ्या कंपनीचा ते देताना आपल्याला दिसतील. समजते तुम्हाला? याच्यासाठी ही न्यूजमध्ये आता भूतान हे कोणकोणत्या स्टेटला बाँड्री आहे भूतानची टच करते ते बघून ठेवा. ते जॉग्राफीच्या दृष्टीतून आपल्याला महत्त्वाचं होऊन बसतं. इथं आजचा द हिंदू 25 जून 2021चा समाप्त होतोय. आशा आहे की मी तुम्हाला चांगल्या पद्धतीनं समजावून सांगू शकलो असेल. जर आवडत असेल तर प्लीज लाईक करा, नसेल तर डिसलाईक करा आणि डिसलाईक का केला आहे हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, जेणेकरून मी त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट करू शकेल ज्या तुम्ही इन्स्ट्रक्शन दिलेल्या आहेत त्याच्यानुसार. आणि प्लीज सर्व आपल्या मराठी विद्यार्थ्यांना हे शेअर करा जेणेकरून सर्वांना याचा बेनिफिट मिळू शकेल. सो आजच्यापुरती मी तुमची रजा घेतो. आपण भेटू नवीन उद्याच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत गुड बाय, टेक केअर, जय हिंद.